श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा। पै गगन जेवडे जैसे पवनुही गगनी तेवडाचे असे। सहजे हालविलिया वेगळा दिसे इरवी गगन ते चितोन। तैसी भूतजात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही। निर्विकल्पी तरी नाही ते तमीची मी आघवे। म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे। जे कल्पना लोपे भ्रशे आणि कल्पने सवे होय। तेची कल्पिते मुद्दल जाये तैसे असे नाही हे के आहे। म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगो। ऐसिया प्रतिते बोधसागरी तू आपणे आणते कल्लो एक करे। मग जव पाहसे चराचरी तव तुची आहे आम्हासे। या जाणणे याचा चेवो तुझ आला ना म्हणते देवो। तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की नाम। पुंडले कवरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। प्रातस्मरणीय परम श्रद्धेय अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तसंच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणाशी वंदन करून आजच्या ह्या महनमंगल संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। बंधू भगिनीनो, गेल्या वेळच्या संत संघात आपण ऐकलं की कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की या विश्वाचा विश्वात्मा मीच आहे। या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही अधिभूत हे माझ्यापासूनच बनलेलं आहे आणि मीच त्याला आधारभूत आहे। पण या प्रत्येक वस्तूठाई प्रत्येक भूताठाई मी मात्र नाही। म्हणजेच काय तर भगवंत त्याला सांगतात की हे निर्विकल्प जे निर्विकल्प असं परब्रह्म आहे। या परब्रह्मापासून माझी सर्वाची निर्मिती झालेली आहे, परंतु या सर्व गोष्टींमध्ये मी मात्र नाही आहे। आणि हा जो अव्यक्त असणाऱ्या परब्रह्माचा जो गुण आहे यालाच ऐश्वर्य योग असं म्हटलं जातं। आणि त्याच्यातूनच भगवंत त्याला अर्जुनाला सांगतात की मी या महत्त्वापासून ते अगदी देहतत्वापर्यंत प्रत्येक तत्व हे माझ्यापासून बनलेलं आहे, परंतु ते माझ्यापासून वेगळं सुद्धा नाही आहे। आणि आजच्या आपल्या संत संघामध्ये ओवी 89 ते 105 मध्ये आपण हेच ऐकणार आहोत। सविस्तरपणे समजून घेणार आहोत की भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा हे निरभ्र आकाश आहे, जितकं विशाल अनंत असं पसरलेलं आहे, या विशाल अनंत अशा आकाशामध्ये
तेवढाच वायूसुद्धा आहे. आणि तो वायू आपल्याला केव्हा दिसेल, केव्हा समजेल हा वायू जो आहे तो, जेव्हा एखादी काडी आपण त्या आकाशात फिरवली किंवा सहजपणे आपण एखादा पंखा त्यामध्ये लावला तर नक्कीच आपल्याला त्यातला वायू जो आहे वेगळा करून घेता येतो. जसं व्यावहारिक भाषेत जर आपण बघायला गेलो, आपलं बंद घर जेव्हा आपण उघडून आतमध्ये जातो तेव्हा त्या घरात वायू नसतो का, वारा असतो. पण आपण गेल्यावर हवेचं पंख्याचं बटन दाबतो तेव्हा त्यातला वारा जो आहे आपल्याला जाणवून येतो. म्हणजेच काय तर या चराचरात व्याप्त असणार हे परमेश्वर, ईश्वरी तत्व, परब्रह्म जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडून स्वतःकडून काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय, आपण काहीतरी साधना केल्याशिवाय तो सर्वव्याप्त ईश्वर जो आहे आपल्याला समजणार नाही आहे. आणि हा का समजत नाही तर आपण ज्या कल्पनेने त्याच्याकडे बघतो, आपण जीवरूपाने त्याच्याकडे बघतो, म्हणून जीवरूपानेच आपल्याला तो दिसतो. आपण ह्या सृष्टीला आपल्याप्रमाणे जीवरूपाने बघतो आणि म्हणून ही सर्व सृष्टी, प्राणीमात्र, पशु पक्षी, झाडं, वेली आपल्याला जीवाप्रमाणे दिसतात आणि मग आपल्यामध्ये कुठेतरी ह्या असूया, स्पर्धा यासारख्या दिसून येतात. पण तेच त्याच सृष्टीला जेव्हा संत, ज्यांना ह्या आत्मज्ञानाचं, ईश्वरी ज्ञानाचं उमगलेलं आहे, ईश्वर ज्ञान ज्यांना समजलेलं आहे, त्यांचा शुद्ध निर्विकल्प भाव जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे तेव्हा त्यांना त्या प्रत्येक वस्तूमध्ये ही भगवंताने निर्मिलेली वस्तू आहे आणि प्रत्येक वस्तूबद्दल त्याला प्रेम निर्माण झालेलं असतं आणि अद्भुत दया त्यांच्यामध्ये आलेली असते आणि प्रत्येक वस्तूला ही भगवंताचीच अंश आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. आपण गेल्या वेळच्या संत संघात पाहिलं की माऊलींनी सुद्धा ह्याचं उदाहरण देताना संत एकनाथांचं उदाहरण दिलं की ज्यांनी गाढवाला अशाच रीतीने आणलेली, रामेश्वरावरून आणलेली कावड, गंगेची कावड पाजली. तितकंच काय, शुद्धपत्र घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जे पैठणला गेले आणि हे शुद्धपत्र मिळवण्यासाठी जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी ठामपणे सांगून दिलं की हा समोर असणारा रेडा जो आहे हा रेड्याचं आत्मरूप आणि माझं आत्मरूप एकच आहे. प्रत्येक चराचरात ईश्वर तोच आहे आणि आपल्यातनं जे बोलले गेलेले वेद त्यांनी त्या रेड्याच्या मुखातून सुद्धा बोलून दाखवले. इतकंच कशाला, आत्तासुद्धा आपली जगद्गुरू माऊली जेव्हा प्रबोधनातून हे सांगत असते की ह्या कुंजवनातली, या शिवाच्या डोंगरातली जी झाडं वेली आहेत ती माझ्याशी संवाद साधतात. त्यांना जर कोणी त्रास देतं आहे, फांद्या ओढत आहे, त्यावेळेला ही झाडांना होणाऱ्या वेदना ज्या आहेत ह्या मला समजत असतात. आणि म्हणजेच काय, ज्याला आत्मज्ञान आहे, ज्याला ईश्वराबद्दल ज्ञान झालेलं आहे त्याला ह्या चराचरातलं हे ईश्वरी ज्ञान, ईश्वराचं रूप जे आहे समजत असतं. मग बंधूनो, आपल्याला हे का नाही समजत? कारण आपल्या मनबुद्धीवर असलेलं अज्ञान हे जोपर्यंत नाश पावत नाही तोपर्यंत आपल्याला हा प्रेमस्वरूप ईश्वर सर्वव्याप्त आहे याची जाणीव होणार नाही आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ह्या समुद्रात येणाऱ्या लाटा ज्या आहेत ह्या लाटा आपसूक येत नाहीत. त्यातल्या समुद्रातूनच येणाऱ्या लाटा समुद्रातच निर्माण होतात, पण त्याला जो वारा असतो त्या वाऱ्याच्या वेगाने ते पाणी फेसाळतं आणि त्याच्या लाटा सतत येत असतात. मग संत काय करतात? संतही हेच करतात. आपली बहिर्मुख असलेली आपली जी नजर असते, दृष्टी असते ती अंतर्मुख करायला लावतात आणि आपल्याच आतमध्ये असणारं दया, क्षमा, शांती, परोपकार यासारखे दैवी गुण, हा जो ऐश्वर्य, हे जे खजिना आपल्यामध्ये दडलेला आहे याची ओळख करून देण्याचं कार्य सद्गुरू नेहमी आपल्याकडनं करत असतात. आणि म्हणूनच ते आपल्याला नेहमी अंतर्मुख होऊन भक्तीच्या मार्गाने आपल्यामध्येच दडलेला परमेश्वर जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून अर्जुनाला कृष्ण म्हणतात की अरे, हे जे मी ज्ञान देतोय, ही ज्ञानजागृती करतोय तुझ्यामध्ये, तुला नक्कीच आता तरी तुझा जो झालेला म्हणजे आपल्या कल्पनेप्रमाणे जर तुला दृश्य दिसतंय, हे दृश्य जग आता हे वेगळं नाही आहे. तुला जो भाव झाला आहे की मी आणि विश्व हे काहीतरी वेगळं आहे, तर हे वेगळं नसून एकच आहे. आता जर तुला ते समजलं असेल तर ती ज्ञानजागृती तुला झाली असेल असं मला वाटतंय आणि नक्कीच झाली आहे. पण हे त्याही पुढे भगवान अर्जुनाला सांगतात की अरे, ही झालेली ज्ञानप्राप्ती तुला कायमस्वरूपी राहील असं मात्र नाही आहे. कारण पुन्हा कधीतरी कोणत्या तरी प्रसंगाने, कोणत्या तरी परिस्थितीने तुला हे झालेलं अबोध ज्ञान जे आहे, अभेदाचं ज्ञान आहे की विश्व एक, ब्रह्म एक, हे एक आहे, सर्व चीज वस्तूंमध्ये हे परब्रह्मच साठलेलं आहे, हे जे ज्ञान तुला झालं हे कायमस्वरूपी राहील असं मात्र नाही आहे. कारण ही परिस्थितीनुसार ही बदलणारं आहे. आणि मग तुला या कल्पनेतून जर बाहेर यायचं असेल, या भ्रमातून बाहेर यायचं असेल, या मायेतून जर बाहेर यायचं असेल तर तू काय केलं पाहिजे? एकच गोष्ट लक्षात ठेव की ही सर्व सृष्टी जी आहे, ही सर्व सृष्टी या मायेतून निर्माण झालेली आहे आणि मायाच याची उत्पत्ती करते, मायाच याच्यातून त्याची स्थिती करते, म्हणजे त्याला सांभाळते आणि मायाच त्याला नाश करत असते. हे जर तू तत्व लक्षात ठेवलंस तर त्या कल्पनेच्या सागरातून तू बाहेर येशील. आणि म्हणूनच मायेबद्दल सांगताना
आणखीन भगवंत पुढे सांगतात माया म्हणजे तरी काय, तर माया म्हणजेच प्रकृती जी माझ्यापासून निर्माण झालेली आहे. आणि या मायेतूनच मग तिलाच आपण काय म्हणतो, सृष्टी म्हणतो. आणि या सृष्टीमध्ये फक्त दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे जे पंचमहाभूत आणि म्हणजेच आकाश, अग्नी, वायू, जल आणि भूमी ही पंचमहाभूत आणि रज तम सत्व ही त्रिगुण या 8 गुणांनी बनलेलं जे आहे तो देह, मग तो कोणाचाही असो. हा देह हा एक प्रकार आणि त्या देहामध्ये असणारं चैतन्य म्हणजेच त्याला आपण जीव म्हणतो. हे दोनच प्रकार या सृष्टीत आहेत. म्हणजे कोणता, तर एक ते देह म्हणजे शरीर आणि दुसरं म्हणजे तो जीव. आता ही प्रकृती कशी आहे, कशी बनलेली आहे याचं सविस्तर वर्णन मी तुला सांगितलं आहे. माझा अक्षर ब्रह्मयोग जो आहे या अक्षर ब्रह्मयोगातून मी तुला ही सर्व परिस्थिती, ही प्रकृती कशी निर्माण झाली, त्यात कसे प्राणी पशु पक्षी निर्माण झाले, हे विविध योनी कशा निर्माण झाल्या याचं मी तुला सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते आता तुला सांगत राहणार नाही आहे. तर त्यातलं संक्षिप्त सार लक्षात घे की ही माया जी आहे ह्या मायेनेच सर्व काही बनवलेलं आहे आणि ही मायाच याला सर्वाला नाश करत असते. या मायेतूनच या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा वाढतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये नाश पावत असतात. आणि त्यामुळे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली याच्यासाठी उदाहरण देतात की या पावसाळ्यात येणारी गवत जे आहे, हे गवत हे अतिशय उंच वाढतं आणि वाढतं, पण उन्हाळ्यातनं ग्रीष्म ऋतू जेव्हा येतो ह्या ग्रीष्म ऋतूतून हे पुन्हा भाजून करपून हे गवत काय होतं, पुन्हा त्याच्यातच नष्ट पावतं. म्हणजेच काय, महाकल्पाच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा ह्या पृथ्वीचा अंत होईल तेव्हा ह्या पृथ्वीपासून बनलेली, या प्रकृतीपासून सृष्टीतून बनलेली चीज, प्रत्येक वस्तू ही प्राकृती माझ्यातच पुन्हा विलीन होणार आहे, माझ्यातच पुन्हा सामावली जाणार आहे. आणि म्हणून मग ते प्राकृतीचा कल्पच कशासाठी हवा आहे. आज प्रत्येक ह्या सृष्टीमध्ये आलेला, जन्माला आलेला प्रत्येक जीव जो आहे, कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, तो गेल्यानंतर म्हणजे याला आपण मृत्यू म्हणतो, संपतो. तो गेल्यानंतर काय होतो, त्या मातीतच, त्या प्रकृतीमध्येच, त्या परब्रह्मामध्येच विलीन होतो. जसं पावसाळ्यानंतर सुद्धा आकाशात ढग येतात, पण ते कुठे होतात, त्याच निरभ्र आकाशामध्ये पुन्हा सामावून जातात. किंवा काय होतं, तर या गोष्टी आपण जे एखादं स्वप्न पाहतो, एखादा विचार पाहतो आणि विचार करतो आणि त्या विचारामध्ये अशा रीतीने घडून जातो, कधीतरी जंगलातून पळतो, कधीतरी जीवावर येणारी संकटं पण आपण ह्या स्वप्नातून पाहतो. पण तेव्हाच आपण जेव्हा वास्तवात जागं होतो तेव्हा त्या स्वप्नांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध असतो का, हो नाही. कारण का, ती सर्व कल्पना असते आणि ह्या कल्पनेचा खेळ असतो. आणि म्हणूनच ह्या कल्पनामधनं बाहेर येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सद्गुरूंना अनन्य भावे शरण जाऊन. ही कल्पना म्हणजेच माया, तिचं दुसरं नाव आहे माया. पुढे तर ही मायाच आपल्याला ह्या सर्व गोष्टींमधून हे वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे, आणि जोपर्यंत हे वेगवेगळे विचार आपल्यातनं नष्ट होणार नाही आहेत तोपर्यंत खरं माये पलीकडचं परब्रह्म आहे हे आपल्याला समजलं जाणार नाही आहे. आणि म्हणूनच भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगतात की ह्या सर्व गोष्टी मायेनेच निर्माण झाल्यात, हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल तेव्हा तुला खऱ्या अर्थाने परब्रह्माचा जो बोध आहे तो कायमस्वरूपी लक्षात राहील. हे जे परब्रह्माचं स्वरूप आहे अनाकलनीय आहे आणि ते वेदांनाही साठवणं इतकं कठीण झालेलं आहे. किंवा त्यांनी भरपूर प्रमाणे त्याच्यावर लिहिलं, पण त्याचं सगळं स्वरूप, त्यांना व्याप्त स्वरूप ह्या चारही वेदांनासुद्धा आपल्यामध्ये सामावता आलं नाही. पण तेच संतांनी आपल्या भक्तीने आपल्याला अनुभवलंच नव्हे तर जगाला त्याचं दाखवून दिलं की हे परब्रह्म स्वरूप कशा रीतीने भगवंत. आणि म्हणूनच या संतांनी हा आपला कानडा पंढरीचा म्हणजेच काय, कनवाळू असा परमेश्वर पंढरपूरचा या संतांनी आपल्यासाठी उभा करून दाखवला पंढरीमध्ये. या पंढलिकाने नुसतीच भगवंताची भक्ती नाही केली तर त्याबरोबर आपल्या व्यावहारिक जीवनातले आपले आईवडीलसुद्धा दैवत मानलं आणि त्यांच्याच या सेवेने, नुसत्याच भक्ती नव्हे त्यांच्याच सेवेने सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वराला त्या पुंडलिकाची भेट घ्यावंसं वाटलं. आणि म्हणूनच हे परब्रह्म आपल्या सगळ्यांसाठी या पंढरपुरात उभं राहिलं. आणि इतकंच नव्हे, हे त्या काळाचं नव्हे, आजही या काळामध्ये आपल्या जगद्गुरू श्री माऊलीने एक दृढ निश्चयाने आणि एकच भाव ठेवून पूर्णपणे आपल्या संत शिरोमणी गजानन महाराज या उपास्य देवतेला अशाच प्रमाणे आपल्या गुरुकृपा आशीर्वादाने आपल्या श्री क्षेत्र नाणीज ह्या छोट्याशा गावात, कोकणातलं हे छोटंसं नाणीज गाव, पण आज त्याला श्री क्षेत्राचं महत्त्व पाचवून दिलं आणि आपल्यासाठी हे परब्रह्म या नाणीजसारख्या ठिकाणी उभं करून दिलं, जिथे लाखो लोक आज ज्या पंढरपुरात येतात तसेच लाखो लोक या नाणीज गावात येतात. दिंडी होते, वारी होते, उद्बोधक असे नेहमी प्रवचन होतात आणि आध्यात्मिक, आणि इतकंच नव्हे तर समाजाची सेवा करून समाजात. अर्जुना, ही जी माया आहे
ही दोन प्रकारची माया आहे. एक जी माया आहे ती 8 प्रकारच्या रूपामध्ये, भिन्न भिन्न रूपामध्ये विभागली गेलेली आहे. 5 तत्व, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, रज, तम, सत्व, अशी अष्टधा प्रकृतीमध्ये ती माया विभागली गेलेली आहे. आणि दुसरी जी माया आहे ती जीवामध्ये आहे. आणि ही सगळी माया आहे ना, हे ह्या ब्रह्मविद्येपासून आपल्याला दूर घेऊन जाते. बघा, तर तुम्ही इथे सगळेजण बसलेले आहात. तुमचा हात सगळ्यांनी असा वरती करा आणि हा हात आहे ना, हा असा फिरवा. तो हात फिरवताय ना, तिकडे बारीक लक्ष द्या. तुमच्या हळूहळू लक्षात येईल की रे आपल्या हातानं अशी हवा जी आहे ना ती पुढे जाते. बघा, जाते की नाही? तुमचं बारीक लक्ष पाहिजे. मग तुमच्या लक्षात येणार की हवा जी आहे ते आपल्या हाताला जाणवते, आपण हवा छाटतोय. आता मित्रांनो, मला सांगा, ही हवा कुठून आणलीत तुम्ही? अरे बाबा, ती इथेच आहे पहिल्यापासून, पण ती अवकाशामध्ये इतकी विलीन झालेली आहे त्यामुळे ती समजत नाही आहे. हे अर्जुना, मी तसाच आहे. भगवान कृष्ण काय सांगतात की अर्जुना, मी तसाच आहे, मी सर्वत्र आहे, अत्र तत्र सर्वत्र आहे, संपूर्ण चराचरामध्ये मी आहे. परंतु या जीवाला जो भ्रम पडलेला आहे मायेचा, या मायेमुळे काय झालं आहे की मी असून सुद्धा समजू शकत नाही. गजानन महाराज पितांबरांना, बंकटलाला समजले नाहीत ना, अगोदर समजले नाहीत की हा प्रत्यक्ष परमेश्वर शेगावमध्ये प्रकट झाला. हा बरेच जणांना समजलं नाही, म्हणून एका बाईनं मिरचीचा ठेसा करून, गोसाई तुला जास्त मिरच्या आवडतात, भाकरी हवे, खा. अनेक साधू संतांचे चरित्र पाहिलेत, तर त्या ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला त्या लोकांनी कोणी ओळखलंच नाही त्यांना. ह्या भगवान कृष्णाला शिशुपालानं स्वतः नातेवाईकानं सुद्धा ओळखलं नाही. हे कशाला? सक्का मामा, या मामानं सुद्धा ओळखलं नाही ना. मामानं सुद्धा त्याला ओळखलं नाही की हा प्रत्यक्ष भगवंत आहे. अशी माया आहे. आणि या मायेमुळे तुझं आहे तुझं पाशी, परी वेडात जागा चुकलासी, अशी अवस्था आपली सगळ्यांची झालेली आहे. ही ज्या दिवशी ब्रह्मविद्या हे अर्जुना तुला समजेल, त्या तुला कळणार, अरे मीच चराचरामध्ये आहे. आतापर्यंत मी फक्त बाहेर शोधत होतो चराचरातली ती विद्या, ते चराचरातलं परमात्मा तत्व मी बाहेर शोधत होतो. तुकोबरायांना सुद्धा असंच वाटत होतं की देव बाहेरच आहे म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांना पण तेच वाटत होतं, देव बाहेर आहे म्हणून. पण ज्यावेळी त्याचा अनुभव आला त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, अष्टोत्तरशे तीर्थे ज्याच्या चरणी, तर तुझ्याच हृदय भवने आत्माराम, तुझ्याच हृदयात आत्माराम आहे. देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. अरे कशाला करता बाहेरची तीर्थ, तुम्हीच तर देव आहात. तुकोबारायांनी तेच सांगितलं की देव पहावयास गेलो आणि देवच होऊन राहिलो. मी माझ्या अभंगात मध्ये तेच सांगितलंय की मीच ब्रह्मांडाला व्यापून आहे. ज्यावेळी गुरुकृष्ण माझ्या कृपा केली त्या मला कळलं की मीच सर्व आहे, मीच सर्वत्र आहे, मी कुठे नाही अशी जागाच नाही आहे. आणि हे तुम्हालाही सांगतं की तुम्ही सुद्धा जर गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवलात तर काही दिवसानंतर तुम्हालाही सुद्धा त्याचा प्रत्यय येईल. हा प्रत्यय येण्यासाठी थोडीशी तुमच्यातली जिज्ञासू वृत्ती जागृत झाली पाहिजे. आणि गुरु काय सांगतात त्याचा ध्यास असला पाहिजे. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, ध्यास आणि जाणून घेण्याची
कला, हे जाणून घेण्याची ओढ, ह्या दोन जर गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला नक्की जाणवणार की अरे आपण इकडे तिकडे का भटकत होतो. हा जो चराचरातला परमेश्वर जो आहे तो इकडे तिकडे का शोधत होतो, आपल्यामध्येच आहे. आणि मग म्हणाल बरोबर स्वामींनी जो दावा केला आहे की मी देव आहे तो बरोबर आहे. मी देव आहे याचा अर्थ काय, तर मी चैतन्य आहे आणि हे चैतन्य सर्वत्र चराचरात आहे. आणि माझं सांगणं आहे की मला ते गुरुकृपेनं कळलं आहे, तेव्हा माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा चैतन्य, मीच कशाला देव व्हायला पाहिजे. अरे तुम्ही पण देव होऊ शकता. देव म्हणजे परमात्मा, तुम्ही सुद्धा परमात्माचाच अंश आहात. फक्त त्याचा अभ्यास नसल्यामुळे, जसं मी मगाशी तुम्हाला कृती केली आणि सांगितलं, कृती करून दाखवले. हात असा हवेत घ्या आणि हा हात असा हळूच हलवा, इकडून इकडे घेऊन या, पुन्हा इकडे घ्या, पुन्हा आणा. बघा प्रयोग करून, करा प्रयोग, अजूनही करा प्रयोग. आणि ते प्रयोग करताना तिकडे फक्त लक्ष द्या. बघा फक्त लक्ष द्यायचं त्या हाताकडे. मग तुम्हाला जाणवणार, सगळ्यांनी करायचं, लाजायचं नाही त्याच्यामध्ये काहीच. काही लाजण्यासारखं नाही. अनुभव घ्यायचा असतो तो संतांकडेच घ्यायचा असतो. बघा अलगद ज्यावेळी करता त्या काहीतरी तुमच्या इथे हाताला जाणवतं, काही कसला तरी एक स्पर्श होतो. तो स्पर्श असतो हवेचा. आता ही हवा आली कुठून, तुम्ही इथे बसल्या बसल्या काय हवा निर्माण केलीत, ते आकाशातच होती. म्हणजे आकाश म्हणजे प्रकृती म्हणून समजा आणि त्या प्रकृतीमध्ये हे ब्रह्म जे आहे ते त्याच्यातच होतं. पण मायेमुळे, आकाश ही माया समजा, तर या मायेमुळे ते ब्रह्मतत्व दिसत नाही आहे. परंतु योगी पुरुषाकडे म्हणजे सद्गुरूकडे तुम्ही ज्यावेळी जाणार आहात तेव्हा ते काय करणार आहेत की जे कठीण आहे ते एकदम सोपं करून सांगणार. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलं ना, आहे जरी परम सुगम, परी जनासी झाले दुर्गम. एकदम सोपं. पण दुर्गम का झालं आहे, कारण आपलं वर्म चुकलं आहे, आपलं मर्म चुकलेलं आहे. कुठे शोधायला पाहिजे, कुणाकडे शोधलं पाहिजे, कुणाला विचारलं पाहिजे ते समजत नाही. आणि म्हणून इकडे तिकडे आपण शोधतोय. म्हणून मागच्या प्रवचनामध्ये मी म्हटलं ना, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हा देव आपल्या अंतरी नांदतो. याचं यथार्थ ज्ञान कोण करून देऊ शकतात, तर सद्गुरू. ही परत परत मी सांगेन, वारंवार सांगेन की ही क्षमता फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्येच आहे. म्हणून तर तुकोबारांनी सांगितलंय ना की देव गुरुपासी आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, देव गुरुपासी आहे, वारंवार सांगू का हे. कशाला सांगायची गरज आहे का वारंवार. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. म्हणजे जना मनात, संपूर्ण चराचरात देव भेटणार. परत बघा तुकोबाराय असं नाही म्हणाले की तुझ्यात देव भेटेल. तुकोबाराय काय म्हणतात, हा जनावनामध्ये असणारा देव गुरुभजनात सापडणार आहे. या संत संघात त्याचा अभ्यास होणार आहे. काय चाललं आता, आता काय चाललं, अभ्यासच. आता आपण अभ्यासच करतोय की हा चराचरातला देव सर्वत्र आहे, अत्र तत्र सर्वत्र, काष्टी पाषाणी सगळीकडे आहे, चराचरामध्ये कणाकणामध्ये देव आहे. याचा आता अभ्यासच चालला आहे ना. म्हणून मी नेहमी म्हणतो की संतांचे असतात ते अभंग आणि कवीचे असतात त्या कविता. कारण संतांचा अनुभव असतो. तुकोबारायाने जो अनुभव आला तो त्यांनी अभंगातून सांगितला. आणि तेच आज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगते की तो चराचरामध्ये मीच व्यापून आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की जे व्यापलेलं तत्व आहे, हे तत्व शिकायचं असेल तर कुठे गेलं पाहिजे, सद्गुरूंकडे. सद्गुरू विना सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंचे पाय धरा, त्यांचे व्हा. पाय धरा म्हणजे तुम्ही शब्दशः अर्थ धरू नका. पाय धरून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अंतःकरणापासून धरा. नाहीतर बरेच जण काय करतात, फक्त वरचा शब्द असतो ना तो पकडतात. त्या शेंगदाण्याच्या टरफलांना काय किंमत नाही ना,
आतला जो दाणा असतो ना तो फार महत्त्वाचा. तसं त्याचा अर्थबोध समजून घ्या. धरावे ते पाय आधी आधी म्हणजे काय करा, या क्षणापासून हृदयापासून सद्गुरूंचे व्हा. त्यांचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य, त्यांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी वेद आहेत असं समजा. मग जीवनाचं का कल्याण होणार नाही. आणि हे अर्जुना, ही जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या मी तुला सांगतो की सहज अंगीकारू शकतोस तू. आता याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन पुढच्या पंक्तीमध्ये केलेलं आहे. आता ते पुढच्या आठवड्यातल्या प्रवचनकारांकडून ऐकणं फार चांगलं वाटेल आणि ते चांगलं शोभेल. आणि म्हणून आपण आता टायमिंगही संपलेलं आहे, इथं थांबूया आणि पुढच्या प्रवचनकाराची आपण वाट बघूया. पुढच्या आठवड्याच्या संत संघाची वाट बघूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.